श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. तर उद्या आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे मोठे महत्त्व. लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? तर श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होतोय. मात्र त्यापूर्वी अमावस्या येते, जी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. पंचांगानुसार ही आषाढ महिन्याची शेवटची तिथी असून ह्या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे आषाढ अमावस्या ही केवळ अमावस्या नसून श्रावणाच्या स्वागताची पूर्वतयारी, पितृस्मरण, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेचा दिवस ओळखला जातो. महाराष्ट्रात ह्या दिवसाला दीप अमावस्या असेही म्हणतात. ह्या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्त्व आहे. तसेच ह्या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. जाणून घ्या याचे महत्त्व. ह्या दिवशी घरात दीप प्रज्वलित करून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे स्वागत केले जाते. ह्या सणाला मुलांना औक्षण करण्याची प्रथा आहे. औक्षणाद्वारे मुलांना सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला जातो. तसेच नकारात्मक शक्तींपासून त्यांचे रक्षण केले जाते. ही प्रथा पितरांचे स्मरण आणि कुटुंबातील सौख्य यांच्याशी जोडलेले आहे. दीप अमावस्या, कणकेचे दिवे, रांगोळी, नैवेद्य यासारख्या परंपरांनी घरात उत्साह व भक्तीचे वातावरण निर्माण होते. आषाढ अमावस्या ही पितृपूजन, दान, दीपदान आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेले पूजन आणि सत्कर्म विशेष पुण्यदायी मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते. तर श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघर मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. दीप अमावस्येला लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? तर महाराष्ट्रात आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची एक जुनी आणि लोकप्रिय परंपरा आहे. ही प्रथा मुख्यतः धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक मंगलकामना आणि मुलांच्या आरोग्याची प्रार्थनेशी जोडलेली आहे. धार्मिक श्रद्धेनुसार दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन ज्ञान, आरोग्य आणि सुख समृद्धीचा प्रकाश कायम राहावा अशी प्रार्थना करणे होय. ही प्रथा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये आजही श्रद्धेने पाळली जाते. दीप अमावस्येला मुलांना औक्षण का करतात? मुलांना सुख, समृद्धी, दीर्घायुष्याचा आशीर्वाद देण्यासाठी तसेच नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी औक्षण केले जाते. तर औक्षणाद्वारे पितरांचे आशीर्वाद मिळते. कुटुंबातील सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरात सौख्य राहते. दीप अमावस्येला औक्षणाची प्रथा कशी पाळावी? तर कणकेचे दिवे, रांगोळी काढून मुलांना हळद कुंकू लावून आणि मंत्र म्हणत औक्षण करावे. कुलदीपकाचे औक्षण व दिव्यांचे पूजन. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व लहान मोठ्या दिव्यांची, पितळी, तांब्याची, मातीची दिवे स्वच्छता करून त्यांना उजळवले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. तर वंशाचा दिवा. घरातील लहान मुले ही भविष्यात कुटुंबाचा वंश पुढे चालवणारी आणि नाव उज्ज्वल करणारी असतात, म्हणून त्यांना वंशाचा दिवा मानला जाते. अज्ञानाचा अंधार दूर करणे म्हणजे दिव्याच्या तेजाप्रमाणे मुलांच्या आयुष्यात ज्ञान, तेज, धैर्य आणि शौर्य प्रगट व्हावे, हा यामागील उद्देश असतो. अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर करून बालकाचे रक्षण करण्यासाठी दिव्याने ओवाळले जाते. कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत काय आहे? लोकपरंपरेनुसार ह्या दिवशी गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार केले जातात. त्यात तूप किंवा तेल घालून कापसाची वात लावली जाते. दिवा प्रज्वलित करून मुलांना 3 किंवा 5 वेळा ओवाळले जाते. त्यानंतर मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा हळद कुंकू लावून गोड पदार्थ दिले जातात आणि आशीर्वाद दिला जातो. मुलांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना. तर धार्मिक श्रद्धेनुसार कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर देवतांची कृपा राहते. त्यांना निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी लाभते. तसेच लोकमान्यतेनुसार ओवाळण्याच्या विधीमुळे मुलांवरील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव दूर होतात. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. अन्न आणि प्रकाशाचे प्रतीक. कणिक हे अन्नाचे, तर दिवा ज्ञान आणि तेज, सकारात्मकतेचे प्रतीक मानले जातो. काय आहे कथा?
तर यमुनेच्या तीरावर नियमितपणे गायी मृत्युमुखी पडत होत्या. यामागे कालियानाग कारणीभूत आहे असे बाळकृष्णाला समजले. बाळकृष्णाने नदीत उडी टाकून त्या नागावर स्वार होऊन वश करून बासरी वादन करत सर्वांना भयमुक्त केले. यामुळे यशोदेसह सर्व महिलांनी बाळकृष्णाला दिव्यांनी ओवाळले. ह्यामुळे त्यांच्यासारखे तेज धैर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना करतात. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. ह्या प्रथेमुळे अनेक घरांमध्ये लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते. श्रावणाच्या स्वागताची परंपरा. दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे या दिवशी मुलांचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागण्याची परंपरा आहे. कौटुंबिक संस्कार. ह्या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना ओवाळतात, आशीर्वाद देतात आणि गोड पदार्थ देतात. यामुळे कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. उद्या दीप अमावस्येला दीपपूजनाचा सोपा विधी. दिवे स्वच्छ करा. घरातील पितळ, तांबे, चांदी आणि मातीचे दिवे स्वच्छ पुसून धुवून घ्यावेत. शक्य असल्यास चिंच, लिंबू किंवा धातू स्वच्छ करण्याच्या पारंपरिक पद्धतीने दिवे स्वच्छ करावेत. पूजेची तयारी. ताटावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर दिवे ठेवावेत. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले व्हावीत. दिवा प्रज्वलित करावा. तुपाचा तिळा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. कापसाची वात वापरावी. नंतर आरती करावी. भगवान गणेश, माता लक्ष्मी, भगवान शिव किंवा आपल्या कुलदैवताची आरती करावी. दीपाची प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. नैवेद्य अर्पण करावा. साखर, खडीसाखर, दूध, फळे किंवा घरातील सात्विक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. दीप अमावस्येला पिंपळाची पूजा करून वृक्षारोपण केल्याने ग्रहदोष दूर होतात. ह्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या मुळांना दूध आणि पाणी अर्पण करावे. ह्यानंतर 5 प्रकारची मिठाई ठेवावी आणि नंतर धूप दीप लावून पूजा करावी. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि भाग्यवृद्धी होते. ह्या दिवशी तुळशी, वड आणि अशोक इत्यादी झाडे लावावी. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी भगवान शंकरांची पूजा करून पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करावा. यानंतर चांदीच्या नागाची पूजा करून त्यांना पांढऱ्या फुलांना वाहत्या पाण्यात अर्पण करावी. असे केल्याने कालसर्पदोष दूर होऊन शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवा आणि नंतर रात्री स्वतःवरून 7 वेळा फिरवा आणि नंतर त्याचे 4 समान भाग करा आणि 4ही दिशांना चौरस्त्यावर फेकून द्या. असे केल्याने तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल. दीप अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल रंगाच्या धाग्याने ज्योत बनवून गाईच्या तुपाचा दिवा लावा. प्रकाश कापसाचा नसावा हे लक्षात ठेवा आणि दिव्यात थोडेसे केशरही घाला. यानंतर कनकधारा सूत्राचे पठण करावे. ह्यानंतर रात्री वाहत्या पाण्यात 5 लाल फुले आणि 5 दिवे टाकावेत. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. धन लाभाचे योग निर्माण होतात. दीप अमावस्येच्या रात्री पूजागृहात ताटावर लक्ष्मीची यंत्र ठेवून यंत्राची विधिवत पूजा करावी. असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. तसेच या दिवशी मुंग्यांना कोरडे पीठ मिसळून